सध्या महायुतीत सत्तेत असलेले 3 दिग्गज नेते एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत पुन्हा सत्तेवर विराजमान झालेले आहेत। मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली की या तिघांपैकी कोणच्याकडे जास्त संपत्ती आहे, तसेच पत्नीच्या नावी किती बॉन्ड्स आहेत आणि किती ठेव रक्कम आहेत, हीच संपत्ती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं आणि त्यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात वाढ झाल्याचं दिसून आली। एकनाथ शिंदे यांची जंगम व मालमत्ता 38 कोटी रुपये एवढी आहे। तसेच 2019 मध्ये त्यांची संपत्ती 11 कोटी रुपये एवढी होती। या 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार आता एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 कोटी 68,58,150 रुपये एवढी आहे। गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 26 कोटी 11,85,000 एवढी वाढ झाली। तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे 5 कोटी 29,23,410 रुपये एवढं कर्ज असल्याचं बोललं जात आहे। त्यासोबतच त्यांच्या पत्नीकडे 9 कोटी 99,65,988 रुपये एवढं कर्ज असल्याचं त्यांच्या शपथपत्रातून नमूद केल्याचं दिसून आलंय। त्यानंतर अजित पवार यांनी जेव्हा निवडणूक आयोगाकडे या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी त्यांच्याकडील संपत्तीची नोंद केली। त्यानुसार त्यांच्या नावावर जंगम व मालमत्ता 125 कोटी रुपये एवढी आहे। तसेच गेल्या 5 वर्षात 49 कोटी रुपयाची वाढ झाली। त्याचबरोबर 7,20,000 रुपये एवढी रोख रक्कम त्यांच्याकडे सुद्धा आहेत। तसेच सुनेत्रा पवार यांच्याकडे 6,65,400 रुपये एवढे आहे। त्यासोबतच बँकेत 3 कोटी 9,69,400 रुपये एवढी ठेव आहे। तसेच त्यांच्या पत्नीच्या नावी 3 कोटी 69,92,091 रुपयाची ठेवी आहे। त्यानंतर अजितदादांकडे 24,79,760 रुपये यांचे बॉन्ड सुद्धा आहेत। तसेच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देखील 14,99,610 रुपये यांचे बॉन्ड आहे। तर एवढंच नाही तर अजितदादांनी टपाल खात्यात बचत भीमा पोटी 15 कोटी 79 लाख व यापेक्षा अधिक गुंतवणूक केलेली आहे। त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्या नावी सुद्धा 44,29,493 रुपयाची गुंतवणूक केली आहे। त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत आपल्या संपत्तीविषयी माहिती नमूद केली होती। त्यानुसार त्यांच्याकडे देखील 13 कोटी 27,47,728 रुपये एवढी संपत्ती आहे। त्यानंतर 2023-24 मध्ये एकूण उत्पन्न 79,30,402 रुपये एवढं आहे। तसेच 2022-23 मध्ये त्यांचं एकूण उत्पन्न 92,48,094 रुपये एवढं आहे। त्यानंतर त्यांच्या सुंदर पत्नी अमृता फडणवीस यांची संपत्ती 6 कोटी 96,92,748 रुपये, तर मुलींची संपत्ती 10,22,113 रुपये एवढी आहे। तर देवेंद्र फडणवीस यांच्या बँक खात्यामध्ये 2,28,760 रुपये आहेत। तर अमृता फडणवीस यांच्याकडे देखील 1,43,717 रुपये एवढी नमूद केलेली आहे। तसेच अमृता फडणवीस यांनी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट व इतर यांच्यामध्ये 5 कोटी 92,59,031 रुपयाची गुंतवणूक केली आहे। तसेच फडणवीस यांची NSS बचत खात्यामध्ये 17 लाख रुपये, त्यासोबतच LIC मध्ये 3 लाख रुपये एवढी आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघितली महायुती सरकारमधल्या दिग्गज नेत्यांची संपत्ती, तसेच त्यांच्या पत्नीच्या नावेवर किती संपत्ती आहे हे सुद्धा बघितलं। मात्र आता या तिघांपैकी कोणाची संपत्ती जास्त आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।